सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 15. आई जिवंत आहे की आणखी एक रहस्य. राघव सिंहाच्या त्या एका वाक्याने संपूर्ण गावावर जणू वीज कोसळली होती. तुझी आई अजून जिवंत असू शकते हे शब्द विश्वाच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. पोलीस त्याला घेऊन जात होते. गावकरी कुजबुजत होते. पण विश्वाच्या आजूबाजूचे सगळं जग जणू थांबून गेलं होतं. त्याच डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न होता. जर आईच खरंच जिवंत असेल तर? ती इतके वर्षे कुठे होती? आणि जर हे खोटे असेल तर? राघव सिंहाने हे का सांगितलं? त्या रात्री विश्वासला झोप लागली नाही. तो घराच्या अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. लहानपणापासून त्याच्याकडे आईची कोणतीही आठवण नव्हती. फक्त एक जुना फोटो. त्यात त्याची आई त्याला मांडीवर घेऊन हसत होती. त्या फोटोतील हसू आजही त्याच्या मनात जिवंत होतं. अनेक वेळा त्याने कल्पना केली होती की आई असती तर कशी असती? त्याच्यावर रागावली असती का? त्याचं कौतुक केलं असतं का? त्याच्या जखमावर फुंकर मारली असती का? आज पहिल्यांदाच त्याला वाटत होतं की कदाचित ती कुठेतरी जिवंत असेल. आणि ही आशाच त्याच्या मनात नवीन प्रकाश निर्माण करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दामोदर, गणू, पुष्पा आणि आजी सगळे एकत्र बसले होते. वातावरण गंभीर होतं. दामोदर म्हणाला, राघवसिंह खोटं बोलत असेल असं वाटत नाही, कारण त्याला अटक झाली आहे. अशा वेळी माणूस अनेकदा सत्य बोलून जातो. हे ऐकताच पुष्पाने विश्वासकडे पाहिलं. अशा वेळी माणूस अनेकदा सत्य बोलून जातो. हे ऐकताच पुष्पाने विश्वासकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काळजी होती, पण त्याच्याबरोबर आशाही होती. ते हळूच म्हणाले, जर आई खरंच जिवंत असेल तर?
आपण तिला शोधूया. विश्वासने तिच्याकडे पाहिलं आणि अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. काही दिवसांनी पोलीस चौकीत एक नवीन माहिती समोर आली. राघव सिंहाच्या जुन्या माणसांपैकी एकाने कबुली दिली की अपघाताच्या रात्री विश्वाच्या आईला मृत समजून सोडलं गेलं नव्हतं, तर ती गंभीर जखमी अवस्थेत होती आणि कोणीतरी तिला त्या भागातून दूर घेऊन गेलं होतं. ही माहिती मिळताच सगळे हादरले, कारण याचा अर्थ एकच होता, ती खरोखर जिवंत असण्याची शक्यता होती. त्या संध्याकाळी विश्वास आणि पुष्पा नदीकिनारी भेटले. सूर्य मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरले होते. वातावरण खूप सुंदर होतं. पण त्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते. काही क्षण दोघे शांत बसून राहिले. मग पुष्पा हळूच म्हणाली, तुझी स्वप्न पूर्ण होणार आहे. विश्वास तिच्याकडे पाहू लागला. कुठलं स्वप्न? तो हसत म्हणाला. पुष्पा त्याचा हात हातात घेत म्हणाली, तुझ्या आईला भेटण्याचं. त्याच क्षणी विश्वाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आयुष्यात खूप काही गमावलं होतं, पण आता नियती त्याला काहीतरी परत देणार होती. अशी आशा निर्माण झाली होती. त्या दरम्यान गावात आणखी एक गोष्ट घडत होती. राघव सिंहाची अटक झाल्यानंतर त्याचा मुलगा विक्रांत गावात परतला होता. तर शहरात राहत होता आणि वडिलांच्या अटकेची बातमी ऐकताच संतापला होता. त्याला वाटत होतं की विश्वासमुळेच त्या त्याच कुटुंबाची बदनामी झाली आहे. त्यांच्या मनात सुडाची आग पेटली होती. एका रात्री विक्रांत आपल्या काही माणसांसोबत बसला होता. त्याच्या हातात विश्वासचा फोटो होता. तो फोटो टेबलावर फेकत तो म्हणाला, माझ्या वडिलांना तुरुंगात पाठवलं. आता त्याची किंमत त्याला मोजावी लागेल.
माझ्या वडिलांना तुरुंगात पाठवलं आता त्याची किंमत त्याला मोजावी लागेल. त्याच्या डोळ्यात भयंकर राग होता आणि त्याच क्षणी आणखी एक नवं संकट विश्वाच्या दिशेने निघालं होतं. दुसरीकडे पुष्पाच्या घरी आत वातावरण बदललं होतं. तिचे वडील विश्वासला स्वीकारू लागले होते. गावकरीही त्याच्या बाजूने उभे राहत होते. पण पुष्पाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. वेगळाच भाव निर्माण झाला होता. ती आत फक्त प्रेमात नव्हती. तिला विश्वाससोबतचं संपूर्ण आयुष्य दिसू लागलं होतं. एके दिवशी त्या शेताच्या बांधावर उभी होती. वारा तिचे केस वाड्यावर तिचे केस उडत होते. दूरवर विश्वास काम करत होता. ती त्याच्याकडे पाहत हसली आणि मनात म्हणाली, देवा, याला माझ्यापासून कधी दूर करू नकोस. त्या रात्री गावात एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण गाव तिथे जमलं होतं. गाणी, नृत्य, ढोल ताशे, सगळीकडे आनंदच आनंदी वातावरण होतं. कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी विश्वासला मंचावर बोलावलं, कारण आता गावाचा अभिमान बनला होता. विश्वास मंचावर गेला. त्याला बोलायला सांगितलं. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग म्हणाला, लोक अनेकदा माणसाच्या चेहऱ्याकडे पाहतात, त्यांच्या जखमाकडे पाहतात, पण त्या मनाकडे पाहत नाहीत. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग म्हणाला, लोक अनेकदा माणसाच्या चेहऱ्याकडे पाहतात, त्याच्या जखमाकडे पाहतात, पण त्या मनाकडे पाहत येत नाही. माझ्या चेहऱ्यावर गुंदन आहे, म्हणून मला लोकांनी दूर ठेवलं. पण आता मी एक गोष्ट शिकलो आहे. प्रेम आणि चांगुलपणा शेवटी जिंकतात. हे ऐकताच संपूर्ण मैदान टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेलं. पुष्पाच्या डोळ्यात अभिमान चमचमीत होता. चमक होती. तिला वाटत होतं, हा तोच विश्वास आहे ज्याच्यावर सगळे हसायचे. आणि आज तेच लोक
तिला वाटत होतं, हा तोच विश्वास आहे ज्याच्यावर सगळे हसायचे. आणि आज तोच सगळ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करून देत आहे. आणि आज तोच सगळ्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणार आहे. पण त्या आनंदाच्या क्षणी गर्दीत एक अनोळखी व्यक्ती उठली होती. तिच्या हातात एक जुना फोटो होता. त्या फोटोत एक स्त्री होती आणि तिच्या शेजारी एक तिच्या हातात एक जुना फोटो होता. त्या फोटोत एक स्त्री होती आणि तिच्या शेजारी एक लहान मुलगा. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून लहानपणीचा विश्वास होता. त्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते. ती मंचावर उभी असलेल्या विश्वासकडे पाहत होती. त्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते. ती मंचावर उभी असलेल्या विश्वासकडे पाहत होती आणि हळू आवाजात पुटपुटली, माझा मुलगा. पण तिला अजून कोणीही पाहिलं नव्हतं. ती गर्दीत हरवून गेली आणि नियतीने पुन्हा एकदा पण तिला अजून कोणीही पाहिलं नव्हतं. ती गर्दीत हरवून गेली आणि नियतीने पुन्हा एकदा एक मोठा खेळ सुरू केला. कारण पुढच्या भागात विश्वाच्या आयुष्यात अशीच एक व्यक्ती येणार होती, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारी होती. ती गर्दीत हरवून गेली आणि नियतीने पुन्हा एकदा मोठा खेळ सुरू केला. कारण पुढच्या भागात विश्वाच्या आयुष्यात अशी व्यक्ती येणार होती, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती.